नमस्कार. आपण दर वेळेला काहीतरी वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलतोय. तर या वेळेला मला तुम्हाला असं विचारायचंय, की तुमच्या आठवणीत तुम्ही कुठलं गाणं पहिल्यांदा शिकलात हे आठवतंय का? गाणं म्हणा, कविता म्हणा, कोणतं शिकलात हे आठवतंय का? मला तरी आठवतंय ते गाणं म्हणजे "ये रे पावसा तुला देतो पैसा." आणि हे का आपण म्हणतो? कारण भारतातल्या संस्कृतीला, हवामानाला सगळ्यासाठीच आपल्याला पाऊस आवडणारा असतो. मला खूप आनंद होतो, की ये रे पावसा" आपण म्हटलं आणि कुठेतरी त्या इंग्लंडमध्ये सतत पाऊस पडतो म्हणून जे गाणं म्हटलं जातं, "रेन रेन गो अवे" ते आपण म्हणत नाही आता. ह्याचा मला खरंच मनापासून आनंद होतो. कारण पाऊस म्हटला, की सगळ्यांच्या चित्तवृत्ती चक्क फुलारून येतात आणि सगळ्यांच्या म्हणजे फक्त तुमच्या आमच्या नाही, ऋग्वेदातल्या लोकांच्या सुद्धा. तुम्हाला मी खूपदा सांगितलं, की ऋग्वेदातले लोक हे निसर्गातच जन्मले, वाढले, हसले, रडले आणि त्यामुळे निसर्गाशी ते पूर्णपणे एकरूप होतात. अर्थात पाऊस हा त्यांच्यासाठीही अगदी महत्वाचा. पर्जन्य असं अर्थातच संस्कृतमधलं पावसाचं नाव आहे. मग आत्तापर्यंत आपली काय कल्पना होती, की ऋग्वेद म्हणजे जड तत्वज्ञान, धर्म, मोठी मोठी संस्कृती, न कळणारे शब्द. खरंच तसं हे आहे का? का पावसासारख्या विषयावर सुद्धा ऋग्वेदामध्ये निसर्ग कविता म्हणू किंवा निसर्ग वर्णनपर कविता म्हणू अशा आहेत का? तर अर्थातच आहेत. त्यातलं जे सर्वात छान मला आवडतं, कारण त्या संपूर्ण सूक्ताचं नाव पर्जन्य सूक्त असंच आहे. भौम अत्री नावाच्या ऋषींनी हे लिहिलेलं आहे. म्हणजे ज्या अत्रींनी पहिल्यांदा सूर्यग्रहणाबद्दल ऋग्वेदात लिहिलं, त्यांचंच हे सूक्त आहे. आणि किती मनापासून त्यांनी लिहिलंय. सुरुवातच मुळी अशी आहे, की चला रे, आपण सगळेजण ह्या आलेल्या पावसाचं स्वागत करूया, त्याची स्तुती करूया आणि त्याच्यात आपण ओलेचिंब होऊया. इथून ते सुरू होतं. आता हा पाऊस कसा आलाय? आपण पाहिलंय मागे, की इंद्र ही पर्जन्य देवता आहे आणि तो कसा तिचा वीज रूपी चाबूक घेऊन त्या वज्राला म्हणजे वृत्राला मारत असतो, हेही आपण पाहिलेलं आहे. तसं ते सांगतात, की "अश्वी इव कशया अश्वान", ज्याप्रमाणे रथात बसलेला किंवा घोड्यावर बसलेला सारथी किंवा अश्वी हा आपल्या चाबकानी त्या घोड्यांना मारतो, तसं वीज मारत मारत हे ढग पुढे येतात. आणि राजा जेव्हा येतो, तेव्हा कसं पुढे भालदार चोपदार येतात, तसे त्याच्यासाठी आधी ढग येतात. मग त्याचा जय जयकार करणाऱ्या विजांचा गडगडाट होतो. किती सुंदर! म्हणजे पर्जन्य हा राजा आहे, ही कल्पना इतकी सुंदर त्यांनी इथे सांगितलेली आहे. आणि मग काय होतं? मुसळधार पावसाला सुरुवात होते. हल्ली खूपदा जास्त पाऊस पडला की वृत्तपत्रीय भाषेमध्ये त्याला मुसळधार ऐवजी कोसळधार असं म्हणतात. हा एक चांगला शब्द मराठीत आलाय असं मला वाटतं. तेव्हा हे आलं की मग पावसामुळे सगळी गडबड होते. पण वर्णन किती सोपं आहे पहा. मी तुम्हाला अर्थ सांगणार नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला या ऋग्वेदाच्या मंत्राचा सहज अर्थ समजेल याची मला खात्री आहे. वहंती वाताहा, वात म्हणजे वारा, वाहतात जोरानी, पतंती विद्युतहा. समजतोय ना अर्थ? मग आता मला सांगा, लहानपणी आपण शिकलेलं पावसाच्या धारा येती झर झरा, ते आणि ऋग्वेदातलं वर्णन याच्यात काय फरक आहे? इतक्या सोप्या शब्दात ते लिहितात. इतकंच नाही तर त्यांनी सांगितलंय पाऊस सगळ्या जगाला सुखी तर करतोच, पण काही काही वृक्ष उन्मळून टाकतो आणि त्याचबरोबर राक्षसांना सुद्धा मारतो. हंती असं चक्क शब्द त्यांनी वापरलेला आहे. राक्षसांना मारतो म्हणजे काय? काही काही वेळेला कोणी कोणी मृत्यू पावत असतील, तर ह्यांना मृत्यू पावला तो कारण तो असुर होता, वाईट होता, अशी कल्पना आहे म्हणून फक्त ते म्हणतात. तेव्हा ह्या पावसाचं वर्णन करताना आणखीन एक त्यांनी उपमा वापरली आहे.
ती अशी आहे की तुम्हाला भिस्ती आणि त्याची पखाल म्हणजे काय माहितीये? मला वाटतं 1942 अ लव्ह स्टोरी या सिनेमात त्या पायऱ्यांवर तो पाणी घालत असतो पहा माणूस. ती कातड्याची पिशवी असते आणि त्याला म्हणतात पखाल. तर त्यांनी सांगितलं, भिस्ती जसा त्याची पखाल उलटी करतो आणि मग बदाबदा पाणी पडायला लागतं, त्याचप्रमाणे ढग सुद्धा थोडेसे वाकतात आणि भरपूर पाणी पडायला लागतं, पाऊस येतो, हे त्यांनी सांगितलं. पावसाने मग काय होतं? विश्वम मोदते, सगळ्या जगाला आनंद होतो. म्हणजे आपल्यालाच नाही, पशुपक्ष्यांना सुद्धा आनंद होतो. त्यांनी सांगितलंय, इरा विश्वस्वै भुवनाय जायते. विश्वस्मै भुवनाय म्हणजे सगळ्या जगाला इरा. इराचे 2 अर्थ आहेत. एक आहे अन्न, दुसरं आहे पाणी. तुम्हाला माहिती असेल इरावती नावाची नदी आहे. तेव्हा सगळ्या जगाला भरपूर अन्न पाणी मिळतं. हे काही मी तुम्हाला सांगायला हवं असं नाही, पण अत्री काय काय म्हणतात ते आपण बघतो इथे. आणि हे अन्न पुढे छांदोग्य उपनिषदामध्ये असं सांगितलंय, आपली अशीच उपनिषदांबद्दलची ही एक वेगळी कल्पना असते की जर यदि सुवृष्टीः न भवेत, कळला ना अर्थ? यदि सुवृष्टीः न भवेत अन्नम कनीयः स्यात्. कनीय म्हणजे कमी. शेतातलं धान्य कमी होईल, भरपूर पीक पाणी होणार नाही आणि म्हणून पावसाला नमस्कार करा आणि विनंती करा. आता मी तुम्हाला सांगितलं की अत्री म्हणतात की आपल्या सगळ्यांना पशुपक्ष्यांना सुद्धा भरपूर पाणी होतं. त्याच्यासाठी अत्रींनीच एक इतकी सुंदर ओळ त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की सुप्रपाणम भवती अग्न्याभ्यः. सुप्रपाणम, प्रपाण म्हणजे पाणपोई म्हणा किंवा पाण्याचा साठा म्हणा, जलाशय. सगळे तलाव दुथडी भरून वाहत आहेत इथे आता. आणि कोणासाठी आहेत हे? अग्न्याभ्यः. भ्या म्हणजे साठी. ज्यांना मारायचं नसतं, घ्न म्हणजे मारणे, आपल्याला माहिती आहे शत्रुघ्न वगैरे शब्द आपण वापरतो किंवा कृतघ्न तसे शब्द वापरतो. पण हे पशु असे आहेत, कोणते आहेत? गोधन. त्यांना मारायचं नसतं कधीही. अग्न्य असं त्यांचं नावच दिलंय. म्हणजे भारतीय संस्कृतीत गोमातेला जे महत्व आहे, जे आपल्या संविधानाने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे, त्याचा सुद्धा उल्लेख तुम्हाला ऋग्वेदामध्ये आढळतो. अर्थात कधी कधी काय होतं, खूप पाऊस पडतो, अतिवृष्टी होते आणि मग या लोकांची पंचायत पण होते. आपल्याला माहितीये पाऊस हा नेहमी बेताचा हवा, पुरेल एवढाच हवा. मग त्या अतिवृष्टीचं वर्णन सुद्धा त्यांनी सुंदर केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय आणि ऋग्वेदावरचं भाष्य करताना 14व्या शतकात जे सायणाचार्य होऊन गेले, त्यांनी आपल्याला याचं उत्तम सगळं विवेचन सांगितलंय. ते म्हणतात की अकर धन्वानी अति ऊत वेईपू. म्हणजे धन्वानी म्हणजे वाळवंट. इतका पाऊस पडला की वाळवंट ओलांडून जाणं आता सोपं झालंय, कारण आम्ही बोटीत न जातो, नौकांमधनं जातो. म्हणजे किती सुंदर वर्णन केलेलं आहे पहा. त्यांनी सांगितलंय अवर्षी वर्षम उदुश्रू गृभाय. भरपूर पाऊस पडला, आता जरा विश्रांती घे. आणि म्हणून सायणाचार्य म्हणतात इयम रुख अतिवृष्टी विमोचनी. ही जी ऋचा आहे ती अति पाऊस पडला तर त्याच्यापासनं सुटका मिळवण्यासाठी आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पावसाला तो हवा, पुरेसा हवा, शेतीला हवा, पीक पाण्याला हवा, माणसांना हवा आणि त्यामुळे सगळी सृष्टी सुंदर दिसते. मला वाटतं मागे मी तुम्हाला सांगितलं की पाऊस हे आकाशातून पृथ्वीच्या, ऋग्वेदात जो शब्द वापरलाय ते नाभी म्हणतात, की नाभीमध्ये पडणारं रेतस आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि मग सगळ्या वनस्पती औषधी हिरव्यागार होऊन
भरारून निघतात. अर्थात हे जसं अत्री ऋषींचं एक पर्जन्य सूक्त आहे, तसं इतरत्र सुद्धा पर्जन्याचं कौतुक आणि स्तुती केलेली आपल्याला दिसते. गृत्समद ऋषींनी उदाहरणार्थ पाऊस कसा पडतो याचं आपल्या परीने शास्त्रीय विवेचन सांगितलंय. अर्थात पावसाची वाफ होते, पाण्याची वाफ होते वगैरे ते बोलत नाही, पण पाणी, वायू आणि पाऊस हे चक्र त्यांना समजलंय असं त्यांच्या रुचेवरून सहज दिसतं. आणखीन एक गंमत, वसिष्ठ ऋषी यांच्याबद्दल आपण नंतर बरंच काही वाचणार आहोत, ऐकणार आहोत. तर ते वसिष्ठ हे ऋग्वेदातले अतिशय मोठे ऋषी. ठीक आहे. त्यांनी खूप वरुणाची स्तुती, इंद्राची स्तुती, दाशराज्य युद्धाचं वर्णन, असे बरेच काय काय केलं. पण त्यांचं एक अतिशय आवडतं सूक्त आहे माझं. त्याचं नाव आहे मंडूक सूक्त. मंडूक म्हणजे काय सांगा? बेडूक. आपण म्हणतो ना, कूप मंडूक वृत्ती. म्हणजे विहिरीतल्या बेडकाला बाहेरचं जग दिसलंच कुठे आहे? त्याला अगदी छोटंसं जग आहे त्याचं. त्याच्याकडे ती उदार विशाल अशी दृष्टी नाही. मग आता ह्या मंडुकांवर सुद्धा एक वसिष्ठांनी सूक्त लिहावं आणि ते ऋग्वेदात यावं, हे केवढं प्रचंड छान आहे पहा. किती सुंदर कल्पना आहे. बर, सुरुवात कशी होते माहितीये मंडूक सूक्ताशी? संवत्सरम शशयानाहा. संवत्सर म्हणजे 1 वर्ष. 1 वर्ष झोपून राहिलेले हे बेडूक पावसाची पहिली सर आली रे आली की आपोआप कुठून तरी जागे होतात आणि तलावाच्या काठी बसून वेगळ्या वेगळ्या आवाजात ते जणू काही मंत्रपठन करावं तसे एका मागोमाग एक करायला लागतात, आवाज करतात. त्या बेडकांचं वर्णन केलेलं आहे की जरा म्हणजे कोणाचा आवाज बकरीसारखा असतो, कुणाचा गायीसारखा असतो, गोमायुरेका वगैरे अशी वर्णनं त्यांची येतात. आणि एक लक्षात घ्या की बेडूक आणि पाऊस यांचं नातं अतूट आहे. आपल्याला माहितीये की बेडूक आपल्याला उन्हाळ्यात दिसत नाही, फक्त पावसात दिसतात. आणि आता आपण त्याला हायबरनेशन म्हणतो, पण ऋग्वेदात वसिष्ठांनी सुद्धा त्यांना वर्षभर ते झोपले होते, दिसत नव्हते असंच सांगितलंय. तुम्हाला आठवत असेल तर रामदासांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा उपदेश केला तेव्हा त्यांनी सांगितलं की हे बघ, कठीण प्रसंग आला की जरा दडपून वागावं लागतं, फार पुढे जायचं नाही. आणि त्यांनी दगडाखालची बेडकी दाखवली. ती अगदी सुकलेली होती आणि म्हणाले, ही पहा, हिला माहितीये की आता बाहेर पडण्यात अर्थ नाही, आता पाऊस पडेल तेव्हा ही जाईल, तसंच तू योग्य वेळ आली की शत्रूवर हल्ला कर. अरे आपल्याकडे म्हणजे मागे मी पाहिलेलं आहे हे, की आसाममध्ये पाऊस लांबला आला नाही तर बेडूक आणि बेडकीचं लग्न लावतात. लग्न लावतात म्हणजे काय? तर थोडक्यात पाऊस पडावा म्हणून प्रार्थना किंवा एक प्रकारची पूजा करतात असं म्हणायला हरकत नाही. पावसाची इतरत्रही वर्णनं येतात ऋग्वेदात. आपण काही सगळं ते बघणार नाही आहोत, पण जाता जाता आणखीन काही गोष्टी सांगते ज्या ऋग्वेदातल्या नाही आहेत. पण पाऊस ही त्यातली मध्यवर्ती कल्पना आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रामायण, वाल्मिकींच्या रामायणात पावसाचं जसं वर्णन आहे तसं मी आजपर्यंत कुठल्याही ग्रंथात, अगदी आधुनिक ग्रंथात सुद्धा वाचलेलं नाही. आणि कधीतरी मी मुद्दाम तुमच्यासाठी किष्किंधा कांडातलं हे रामायणातलं पावसाचं वर्णन घेऊन येणारच आहे. शिवाय आपल्याकडे अनेको नाटकांमध्ये पावसाचं, म्हणजे संस्कृत नाटकांमध्ये पावसाचं वर्णन येतं. ऋतुसंहार हे काव्य तुम्हाला माहिती असेल ऐकून, कालिदासाचं, आणि त्याच्यात 6 ऋतूंचं वर्णन आहे. आता तुम्हाला वाटेल मग संहार का नाव दिलं? कारण संहारचा मराठीत अर्थ आपण काय घेतो सांगा नेहमी? ठार मारणे, त्यांचा पूर्ण नाश करणे असा त्याचा आपण अर्थ घेतो. पण प्राचीन संस्कृतमध्ये संहार याचा अर्थ एकत्र करणे
असं आहे. आणि मग 6 ऋतूंचं वर्णन एकत्र केलं आणि म्हणून त्याला ऋतुसंहार असं नाव दिलं. याच अर्थाने संस्कृतमध्ये एक दुसरं नाव आहे. त्याचं नाव आहे वेणी संहार. तुम्हाला माहिती आहे भीमाने प्रतिज्ञा केली होती, की मी त्या शत्रूला मारून त्या रक्ताळलेल्या हाताने द्रौपदीची वेणी घालीन. वेणी एकत्र करणे, वेणी घालणे या अर्थाने तिथे संहार हा शब्द येतो. तर ते असो, तेव्हा ऋतुसंहारमध्ये आहे. आणि कालिदास म्हटल्यावर दुसरी कुठल्या आपल्याला काव्याची आठवण होणार सांगा बरं? अर्थातच मेघदूत. आपल्याला माहिती आहे, की मेघ म्हणजे पावसाचा ढग, बरोबर? आणि या मेघदूतात पावसाचं इतकं अफाट सुंदर वर्णन आहे. त्या मेघाचं सगळं इतकं छान आहे. पण आत्ता मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाहीये. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू, ही ओढ त्या काव्यात येते. म्हणून आषाढातला पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते, की मी त्या दिवशी तुमच्यासाठी मेघदूत आणि त्यातला पाऊस सुद्धा घेऊन येणार आहे. तेव्हा ठिकठिकाणी दिसणारा हा पाऊस, त्याच्याबद्दलची आवड आणि त्याच्याबद्दलचं नुसतं आकर्षण नव्हे, तर तो यावा म्हणून केलेल्या प्रार्थना, मग ते "ये रे ये रे पावसा" असो किंवा मी आता सांगितलं तसं "पावसाच्या धारा" असो किंवा कुठलंही गाणं असो, यातून भारतीयांच्या मनाला पर्जन्याचं जे आकर्षण वाटतं, त्याची आपल्याला जाणीव होते. आणि याची सुरुवात कुठे झाली? नेहमीप्रमाणे ऋग्वेदातच. तेव्हा पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल, की ऋग्वेदात नुसत्या निसर्गाची वर्णनं करणारी ही सूक्त आणि कविता येत असतात. तेव्हा त्यांचा आस्वाद घ्या. ते एन्जॉय करा आजकालच्या भाषेत. आणि मुख्य म्हणजे ऋग्वेदाबद्दलची अढी सोडून द्या. म्हणजे आत्ता जो लांबलेला पाऊस आहे, तो सुद्धा कदाचित आपल्यावर वरद हस्त देईल. ठीक आहे? नमस्कार. पुनर्दर्शनाय.